आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणामधल्या खूप महत्त्वाच्या टॉपिक विषयी आज आपण चर्चा करणार आहे। तर जाणून घेऊया की आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या टॉपिक वरचा आहे। नक्कीच हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इझी वे मध्ये समजून जाईल। तर पाहूया आजचा व्हिडिओ आणि आजचा टॉपिक। तर आजचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल, ज्याला मराठीमध्ये उपपद असं म्हटलं जातं। मराठीमध्ये उपपद वापरलं जात नाही, पण इंग्रजीमध्ये उपपदाला एक विशेष असं स्थान आहे, ज्याचा की वापर आपण काही शब्दांच्या पूर्वी करतो। तर उपपद हे प्रामुख्यानं ए, एन आणि द असे तीन आहेत, ज्याचं की वर्गीकरण दोन प्रकारामध्ये केलेलं आहे। एक म्हणजे ज्याला आपण इनडेफिनेट आर्टिकल्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये ए आणि एन हे समाविष्ट आहेत, आणि दुसरं उपपद आहे ज्याला की आपण डेफिनेट आर्टिकल, ज्याच्यामध्ये की आपल्याला द ची रचना करता येते। इनडेफिनेट आर्टिकल्स मीन्स अनिश्चित उपपद आणि डेफिनेट आर्टिकल मीन्स निश्चित उपपद। तर हे ए, एन आणि द काही नामांच्या पूर्वी का वापरलं जातं किंवा यांचा वापर कसा केला जातो? अर्थार्थी की हे जे उपपद आहे ते उपपद वापरण्यासाठी व्याकरणामध्ये असे काही नियम आहेत, ज्याला आपण गोकमपट्टी करून पाठ करणार नाही। तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजेच ए किंवा एन ची रचना कोणत्या नामापूर्वी करावी लागेल आणि का करावी लागेल। तर तुम्ही गोकमपट्टी करत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला वाटेल की आपण गोकमपट्टी करणं आता सोडून दिलं पाहिजे, कारण इंग्रजी विषय हा असा आहे की धरला की चालतो आणि सोडला की पळून जातो। तर ही भीती नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू ए आणि एन वापरण्याचे नियम, आणि ते सुद्धा न घोकमपट्टी करता। तर तयार आहेत ना? तर तुम्ही आता काय करायचं, तुम्ही फक्त एक वही आणि पेन घेऊन बसायचं नक्कीच। तर चला पाहूया इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित उपपद ए आणि एन चा वापर। ए आणि एन चा वापर करत असताना आपल्याला प्रामुख्याने दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे। ती एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॉवेल्स, आणि दुसरी गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो कॉन्सोनंट। व्हॉवेल्स मीन्स ज्याला आपण स्वर असं म्हणतो, आणि कॉन्सोनंट मीन्स ज्याला आपण व्यंजन असं म्हणतो। मग स्वर आणि व्यंजन हे दोन कन्सेप्ट काय आहेत? तर स्वर म्हणजे काय अगोदर त्याला आपण समजून घेऊया की ज्या मुळाक्षराचा उच्चार स्वतंत्र होत असेल, म्हणजेच त्याचा उच्चार करताना दुसऱ्या मुळाक्षराची गरज भासत नसेल, त्याला म्हणायचं स्वर। मग असे इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत? तर इंग्रजीमध्ये असे आपल्याकडे आहेत 5 स्वर, जे ए, ई, आय, ओ आणि यू। मग आता जे राहिलेले आपले काही मुळाक्षर आहेत म्हणजे अल्फाबेट्स आहेत, जे की आपण कॉन्सोनंट मध्ये टाकून देतो। कॉन्सोनंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यंजन। मग स्वराच्या विरुद्धामध्ये त्याची व्याख्या येते। व्यंजन म्हणजे काय की ज्या मुळाक्षराचा उच्चार करताना दुसऱ्या मुळाक्षराची गरज भासत असेल, त्याला म्हणायचं व्यंजन। मग असे इंग्रजीमध्ये किती व्यंजन आहेत? तर इंग्रजीमध्ये व्यंजन आहेत आपल्याकडे 21। मग ए, ई, आय, ओ, यू ला सोडून जे अल्फाबेट्स आपल्याकडे राहतात, ज्याच्यामध्ये बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड असे 21 आपल्याकडं व्यंजन आहेत। स्वर आणि व्यंजन जर हे तुम्हाला समजले असतील तर आपण आजच्या इनडेफिनेट आर्टिकल मधल्या पहिल्या नियमाला आपण सुरुवात करूया। यामध्ये प्रामुख्याने दोन नियम वापरले जातात। एक ज्याला आपण ए आणि एन हे उपपद जोडणार आहेत किंवा त्याच्या पूर्वी आपण वापरणार आहेत, तर ते कोणत्या नामापूर्वी वापरले जाते? तर प्रामुख्याने इंग्रजीमध्ये ए किंवा एन ज्यांचा वापर आपल्याला त्या नामाच्या पूर्वी करायचंय, तर ते नाम आहे आपल्याकडं कॉमन नाम, ज्याला आपण म्हटलं जातं सामान्य नाम। मग सामान्य नाम म्हणजे जनरली आपण कॉमन नाउन म्हणतो।
मात्र त्या कॉमन नाउनच्या पूर्वी आपल्याला ए किंवा एन चा वापर करता येतो. मग ए किंवा एन चा वापर करत असताना त्यातला पहिला नियम कसा आहे पहा, तर ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात, ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनानं झाली असेल, म्हणजे या 21 पैकी एकानं झाली असेल. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनानं झाली असेल आणि त्याचा उच्चार मराठी मधल्या व्यंजनासारखा होत असेल, तर त्या नामाच्या पूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. इंग्रजीमध्ये सुरुवात त्याची पुन्हा झाली पाहिजे व्यंजनानं, त्याचा उच्चार कुणासारखा झाला पाहिजे मराठी मधल्या व्यंजनासारखा. मग तेव्हा त्यांच्या पूर्वी आपल्याला काय वापरता येतं ए. मग आता जी काही मी बोर्डवर एक्झाम्पल दिलेले आहेत, उदाहरणं, काही सामान्य नामाचे उदाहरण दिले ज्यामध्ये बुक असेल, कॅट असेल, डे असेल, ट्री असेल, लॅम्प असेल, चॉक असेल, रूम असेल, सीप असेल किंवा वॉच असेल, तर या सर्व नामांची सुरुवात ही व्यंजनानं झालेली आहे. म्हणून या नामाच्या पूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. म्हणजे अ बुक, अ कॅट, अ डे, अ ट्री, अ लॅम्प, अ चॉक, अ रूम, अ शीप, अ वॉच. यांच्या पाठीमागे आपण ए का वापरलं, त्याच्या पाठीमागे एक बेसिक नियम आहे. म्हणजे ज्यांची सुरुवात व्यंजनानं झाली असेल आणि उच्चार व्यंजनासारखा होत असेल. मग आता सुरुवात आपण बघितली की इंग्रजीमध्ये व्यंजनानं झाली आहे, तर मग मराठीमध्ये सुद्धा यांचा उच्चार व्यंजनासारखा होतो का? कारण बुक हा वर्ड आपण ब पासून सुरुवात करतो, कॅटचं क, डेचं ड, ट्रीचं ट, लॅम्पचं ल, चॉक साठी च, रूम साठी र, सीप साठी स आणि वॉच साठी व. मग आता जे आपल्याकडे ब असेल, क असेल, ड असेल, ट असेल, ल असेल, च असेल, र असेल, स असेल किंवा व असेल, हे आपल्याकडं इंग्रजीमध्ये जसं आपल्याकडे बी सी डी टी एल सी आर एस आणि डब्ल्यू व्यंजन आहे, तसं हे मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडं व्यंजन आहे. म्हणून आपल्याला यांच्या नामापूर्वी ए हे उपपद वापरता येते. म्हणजे सुरुवात इंग्रजी मधल्या व्यंजनानं आणि उच्चार मराठी मधल्या व्यंजनासारखा, तर तेव्हा त्या नामापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. अगदी सोपं. सुरुवात व्यंजनानं, उच्चार व्यंजनासारखा, तेव्हा त्या नामापूर्वी ए हे उपपद. आता याच नियमामध्ये आणखीन एक दुसरा नियम, तो कोणता पाहूया. पहिल्या नियमाच्या नंतर यामध्ये जो दुसरा नियम आहे तो पहिल्या नियमाला अपवाद आहे. कारण पहिल्या नियमामध्ये आपल्याकडे असं होतं, सुरुवात आणि उच्चार हा व्यंजनासारखाच व्हायला पाहिजे होता. पण आपल्याकडे दुसरा नियम आहे की त्याची सुरुवात ही स्वरानं होते, मात्र त्याचा उच्चार हा व्यंजनासारखा होता. म्हणजे उपपद वापरत असताना सुरुवात व्यंजनानं आणि उच्चार व्यंजनासारखा, पण इथं सुरुवात स्वरानं आणि उच्चार व्यंजनासारखा. तो कसा पाहूया. कारण आपल्याकडे पहिलं उदाहरण आहे युनियन. आता युनियनची सुरुवात ही स्वरानं आहे आणि युनियनचा उच्चार करताना ये वापरलं जातं. म्हणजे यू हा इंग्रजीमध्ये स्वर आहे आणि ये हा मराठीमध्ये व्यंजन आहे. म्हणजे सुरुवात स्वरानं आणि उच्चार व्यंजनासारखा. अर्थात आपल्याला निष्कर्ष असा काढता येईल की आर्टिकल वापरत असताना ज्याचा उच्चार व्यंजनासारखा होतो तेव्हा त्या नामापूर्वी ए हे उपपद वापरता येतं. उच्चार हा व्यंजनासारखा जर असेल तर तेव्हा त्यापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. म्हणजे युनियन ची सुरुवात स्वरानं आहे म्हणून ए, युनिव्हर्सिटीची सुरुवात यू ना आहे पण उच्चार हा ये सारखा आहे म्हणून ए. युनिफॉर्मची सुरुवात यू ना आहे म्हणजे स्वरानं आहे पण उच्चार हा व्यंजनासारखा आहे म्हणून ए. युनिटची सुरुवात स्वरानं आहे मात्र उच्चार हा व्यंजनासारखा आहे म्हणून ए. म्हणजे आपल्याला ठामपणे असं सांगता येईल की ज्या सामान्य नावाचा उच्चार
सामान्य नामाचा उच्चार हा व्यंजनासारखा होत असेल तेव्हा त्या नामापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. आपण पाहिले की सामान्य नामाच्या पूर्वीच आपल्याला ए किंवा ऍन वापरता येते. तर सामान्य नामाची व्याख्या आपल्याला कशी करता येते? सामान्य नाम म्हणजे काय? एकाच प्रकारच्या वस्तूंना त्यांच्या अंगी असलेल्या गुणधर्माच्या सारखेपणामुळे जे सर्वसाधारण नाव दिलेले असते त्यास सामान्य नाम असे म्हणतात. आणि ए किंवा ऍन उपपद वापरत असताना ते सामान्य नाम काउंटेबल असलं पाहिजे. म्हणजे त्या सामान्य नामाला आपल्याला संख्येच्या स्वरूपामध्ये मोजता आलं पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असं ह्या संख्येच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याला मोजता आलं पाहिजे. तरच आपल्याला त्याच्या पूर्वी ए किंवा ऍन उपपद वापरता येते. म्हणजे निश्चित आपल्याला सांगता येईल की उच्चार हा व्यंजनासारखा झाला तर त्या नामापूर्वी आपल्याला हे उपपद वापरता येते. तर आपण पाहूया आता एचा जसा नियम आहे तसा ऍन चा नियम. तर ऍन हे उपपद वापरण्यासाठी आपल्याला कसं वापरता येईल? उच्चार हा व्यंजनासारखा जर असेल तर तेव्हा त्यापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. म्हणजे युनियन ची सुरुवात स्वराने आहे म्हणून ए. युनिव्हर्सिटीची सुरुवात यू न आहे पण उच्चार हा ये सारखा आहे म्हणून ए. युनिफॉर्मची सुरुवात यू न आहे म्हणजे स्वराने आहे पण उच्चार हा व्यंजनासारखा आहे म्हणून ए. युनिटची सुरुवात स्वराने आहे मात्र उच्चार हा व्यंजनासारखा आहे म्हणून ए. म्हणजे आपल्याला ठामपणे असं सांगता येईल की ज्या सामान्य नामाचा उच्चार हा व्यंजनासारखा होत असेल तेव्हा त्या नामापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. आपण पाहिले की सामान्य नामाच्या पूर्वीच आपल्याला ए किंवा ऍन वापरता येते. तर सामान्य नामाची व्याख्या आपल्याला कशी करता येते? एकाच प्रकारच्या वस्तूंना त्यांच्या अंगी असलेल्या गुणधर्माच्या सारखेपणामुळे जे सर्वसाधारण नाव दिलेले असते त्यास सामान्य नाम असे म्हणतात. आणि ए किंवा ऍन उपपद वापरत असताना ते सामान्य नाम काउंटेबल असलं पाहिजे. म्हणजे त्या सामान्य नामाला आपल्याला संख्येच्या स्वरूपामध्ये मोजता आलं पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 असं ह्या संख्येच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याला मोजता आलं पाहिजे. तरच आपल्याला त्याच्या पूर्वी ए किंवा ऍन उपपद वापरता येते. म्हणजे ए ज्या नामापूर्वी आपल्याला वापरायचे त्या नामाची सुरुवात व्यंजनानं आणि उच्चार व्यंजनासारखा. पण हा जो नियम आहे सुरुवात स्वरानं करून दिलेली आहे मात्र उच्चार व्यंजनासारखा होत आहे म्हणून त्यापूर्वी आपण काय वापरलं? ए हे उपपद वापरलं. म्हणजे निश्चित आपल्याला सांगता येईल की उच्चार हा व्यंजनासारखा झाला तर त्या नामापूर्वी आपल्याला ए हे उपपद वापरता येते. तर आपण पाहूया आता एचा जसा नियम आहे तसा ऍन चा नियम. तर ऍन हे उपपद वापरण्यासाठी आपल्याला कसं वापरता येईल? ज्याप्रमाणे आपण ए चा वापर केला त्याच प्रमाणामध्ये आपल्याकडं ऍन साठी सुद्धा नियम आहे. मग आता ऍन ची रचना करत असताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ए ई आय ओ यू म्हणजेच स्वर आला. मग आता हे इंग्लिश मध्ये स्वर आहेत आणि हे आपल्याकडे मराठीमध्ये स्वर आहेत. म्हणजे अ आ ई ई उ ऊ ए आय ओ आणि औ. मग आता ऍन चा वापर करत असताना आपल्याला नियम कोणता लक्षात ठेवायचा? तर तो नियम असा आहे, सोपा आहे, ज्याची सुरुवात ही स्वरानं झाली असेल आणि उच्चार हा मराठीमधल्या स्वरासारखा होत असेल. म्हणजे ऍन ची सुरुवात ए न झालेली आहे आणि उच्चार हा अ न होतो म्हणून त्या नामापूर्वी आपल्याला ऍन वापरता येते. एलिफंट ची सुरुवात ही ई न झालेली आहे आणि त्याचा उच्चार हा ए न होतो. इंक ची सुरुवात आय न झालेली आहे आणि अम्ब्रेलाची सुरुवात यू न झालेली आहे आणि त्यांचा उच्चार मराठीमध्ये स्वरासारखा होतो. म्हणजे बेसिकली आपल्याला नियम असा सांगता येईल की ज्याची सुरुवात स्वरानं झालेली आहे आणि उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या नामापूर्वी आपल्याला ऍन हे उपपद वापरता येईल. म्हणजे ऍन ॲन्ट, ऍन एलिफंट, ऍन ओड, ऍन इंक, ऍन अम्ब्रेला. पण जर इकडचे आपण उदाहरण बघितले तर मात्र थोडे वेगळे येते.
ज्याच्यामध्ये आपल्याकडं सुरुवात ही स्वरानं न होता सुरुवात ही व्यंजनानं झाली आहे. पण याचा उच्चार जर बघितला तर याचा उच्चार आपल्याकडं मराठीमधल्या स्वरासारखा होतो. जसं की आपल्याकडं ऑनेस्ट याचा उच्चार हा आ न होतो. अवर याचा उच्चार हा अ न होतो. ऑनरेबल याचा उच्चार हा अ न होतो. म्हणजे सुरुवात जरी व्यंजनानं झाली असेल तर याचा उच्चार हा मराठीमध्ये स्वरासारखा होतो. म्हणून इथं आपल्याला यापूर्वी म्हणजे ऑनेस्ट या नामापूर्वी आपल्याला अन वापरता येईल. म्हणजे अन ऑनेस्ट, अन अवर आणि अन ऑनरेबल. मात्र उच्चार याचा स्वरासारखा होत आहे म्हणून या नामापूर्वी आपल्याला अन हे उपपद वापरता येईल. आपण ए या आर्टिकल बद्दल एक नियम बघितला होता की त्याची सुरुवात ही स्वरानं होत होती मात्र उच्चार हा व्यंजनासारखा होत होता. तेव्हा त्यापूर्वी आपण ए वापरलं होतं. तसं इथं पण आहे की याची सुरुवात व्यंजनानं होते मात्र उच्चार स्वरासारखा होतो म्हणून आपल्याला त्यापूर्वी अन हे उपपद वापरता येते. त्यानंतर आपल्याकडे आणखीन काही एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये आपण काही संक्षिप्त रूप लिहितो. पण संक्षिप्त रूप लिहित असताना जसं MA, MP, SP आणि MLA हे काही नावाचे संक्षिप्त रूप आहे. आता संक्षिप्त रूप ज्या नामाला सुरुवात आहे तर ते नाम जर उच्चारामध्ये स्वरासारखा उच्चार घेऊन येत असेल म्हणजे स्वरासारखा उच्चार होत असेल तर त्या नामापूर्वी सुद्धा आपल्याला अन वापरता येते. अन MA, अन MP, अन SP आणि अन MA. कारण यामध्ये जर बघितलं तर MA ची सुरुवात ए न होत आहे, MP ची सुरुवात ए न होत आहे आणि SP ची सुरुवात ही ए न होत आहे आणि M ची सुरुवात ए न होत आहे. म्हणजे M हा आणि S हा इंग्रजीमध्ये व्यंजन आहे मात्र ए हा मराठीमध्ये स्वर आहे. म्हणजे आपल्याला स्वरावर अवलंबून उच्चारावर अवलंबून राहावं लागेल. म्हणजे उच्चार याचा स्वरासारखा होत आहे म्हणून या नामापूर्वी आपल्याला अन हे उपपद वापरता येईल. म्हणजे जर आपण दोन्हीही नियमाचा जर ओव्हरलूक केला ए आणि अन वापरताना तर दोघांसाठी आपल्याला कॉमन नियम तयार करता येईल. ज्याचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल त्या नामापूर्वी ए हे उपपद वापरा आणि ज्याचा उच्चार हा स्वरासारखा होत असेल त्या नामापूर्वी अन हे उपपद वापरा. स्वरासारखा उच्चार अन, व्यंजनासारखा उच्चार ए. आहे का नाही सोपं? तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद द साठी आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेणार आहे. तर नक्कीच पुढील व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करणार आहेत. आणि हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत शेअर करता येईल, जेवढ्या मित्रपरिवारामध्ये शेअर करता येईल तेवढ्यांना शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करून आम्हाला कळवा. धन्यवाद.